हॅलो यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. खा प्या खुश राहा. वेगवेगळे पदार्थ बनवायचे, वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे, खाऊन पिऊन मस्त खुश राहायचं. चला तर ही भाजी इथे एक नंबर झालेली आहे. कशाची भाजी आहे ही? ही आहे मिरचीची भाजी. मिरचीची भाजी म्हणजे त्याच्यात चुकाही आला, मिरच्याही आल्या. चला तर त्यासाठी लागणारं काही साहित्य बघूया. तर इथे बघू शकतात, मी एक चुक्याची जुडी घेतलेली होती. ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. बघू शकतात, एकदम अशा कवळ्या काड्या आहेत आणि एकदम हिरवीगार आहेत. इथे मी थोडं 2 इंच आलं घेतलेलं आहे. 20 ते 25 पाकळ्या लसण, हिरवी मिरची, 1 टोमॅटो, 1 कांदा आहे. आता ही जी हा जो चुका आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि चवीप्रमाणे मीठ, थोडी हळद घेतलेली आहे, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, थोडा अंबारी मसाला आणि खोबऱ्याचे मी इथं काप करून घेतलेले आहे. बघू शकतात, असे पातळ काप करायचे आहे. आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे. आता ही जी भाजी आहे, आलं लसण पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला तुरीची डाळ शिजायला घालायची आहे. मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये तुरीची आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून धुवून इथे टाकलेली आहे. त्यामध्ये एक कट केलेला टोमॅटो, हिरवी मिरची पण आपल्याला असे जाड जाड मोठे मोठे काप करायचे आहे. त्यामध्ये अर्धे शेंगदाणे टाकायचे आहे. अर्धी वाटी घेतलेली होती, त्यामधले अर्धे शेंगदाणे इथे तुम्ही ॲड करू शकता. त्यामध्येच इथं अर्धं खोबरं ॲड केलेलं आहे आणखी परत. आणि चुका जो आहे तो कट करून घेतलेला आहे. तो चुकासुद्धा आपल्याला इथे ॲड करायचा आहे. आणि याला झाकण लावून 3 शिट्ट्या इथे घ्यायच्या आहे. एकदम गाळ शिजवायची आहे ही डाळ. आणखी मी इथे हे जे मसाले आहे बघू शकता, शेंगदाणे मी इथे कुटून घेतलेले आहे, लसणची पेस्ट, जिरे, मोहरी आणि जो कांदा आहे तो उभा कट करून घेतलेला आहे. बघू शकता. आणि 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आपली डाळ इथे शिजलेली आहे. एकदम गाळ अशी शिजवायची आहे. बघा तर व्यवस्थित डाळ इथे झालेली आहे. आता या डाळीला आपल्याला घोटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण थोडं पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित अशी डाळ घोटून घ्यायची आहे. डाळ हे बट्टीसोबत ही डाळ एकदम भारी लागते बरं का. बट्टी किंवा सोमरोडगे, मी तर सोमरोडगे किंवा बट्टीसोबतच ट्राय करत असते. व्यवस्थित घोटून घ्यायची आहे. बघा, आणखी परत पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे. एकदम गाळ करायची आहे. गाळ करून घेतली की लगेचच आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. बघू शकता, इथे व्यवस्थित डाळ घोटून झालेली आहे. आणि आता फोडणी देऊन घेऊ. एक मी पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल ॲड करायचं. तेल तापलं की लगेच मोहरीला तडका द्यायचा. मोहरी ही तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरं ॲड करायचं आणि लगेचच आलं लसणची पेस्ट ही ॲड करायची आहे. इथे आलं लसणची पेस्ट आपल्याला पूर्ण होऊ द्यायची नाही. त्यामध्ये लगेचच आपल्याला शेंगदाणे जे जाड जाड कुटलेले आहेत ते शेंगदाणे ॲड करायचे आहे. कारण की शेंगदाणे आलं लसणची पेस्ट हे सोबतच होतात. बघू शकता, थोडा थोडा कलर याला येत आहे. त्यामध्ये लगेचच आपल्याला कांदाही ॲड करायचा आहे आणि खोबरंही ॲड करायचं आहे. बघू शकतात, मी तर खोबरं ॲड केलेलं आहे. या खोबऱ्याला थोडासा असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे. झणझणीत अशी मिरचीची भाजी आहे बरं का. आणि ही भाजी सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे. आता यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा ॲड करायचा आहे. आवडीनुसार तुम्हाला कांदा वाटला तर टाकू शकतात किंवा स्किपही करू शकता, पण छान टेस्ट येते. बघू शकता, इथं आपला आलं लसण, शेंगदाणे जे कुटलेले होते किंवा खोबरं, त्याला छान असा कलर आलेला आहे. आणि आपला कांदा इथे होत आहे. त्यामध्येच आपल्याला आता कढीपत्ता ॲड करायचा आहे. 10 ते 15 पानं इथं कढीपत्त्याचे ॲड करायचे आहे. बघा तर कांद्याला सुद्धा छान असा कलर आलेला आहे. आता त्यामध्ये थोडे मसाले ॲड करून घेऊ. इथे मी 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे.
अंबारी मसाला, प्रवीण मसाला जो म्हणतो तो, आणि अर्धा चम्मच इथे हळद ॲड केलेली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये कट केलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. मी इथे आणखी एक टोमॅटो घेतला होता, मला थोडा कमी वाटला म्हणून. आणि त्यावरती लगेचच आपलं मीठ ॲड करायचं आहे. मिठाने काय होतं तर आपला टोमॅटो जो आहे तो लवकर गाळ होतो. थोडं पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला इथं होऊ द्यायचं आहे. बघू शकता तर इथे आपला मसाला आता रेडी आहे आणि टोमॅटोही गाळ झालेला आहे. ते टोमॅटो थोडं मॅश करायचं आणि जे आपलं शिजलेलं जे वरण आहे घोटलेलं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. जी डाळ वगैरे जी होतं ते. बघू शकता भाजीला इथे व्यवस्थित असा छान कलर आलेला आहे. आता त्यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे, थंड पाणी भाजीमध्ये ॲड करायचं नाही आहे. मी वेगळ्या साईडने गॅसवरती वेगळ्या पातेल्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेतलं होतं. ते गरम पाणी मी इथे ॲड केलेलं आहे. बघू शकता पाणी थोडं ॲड केलं की मग लगेचच याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. मीठ आपण टोमॅटोमध्ये ही टाकलं होतं, ते थोडं लक्ष देऊन इथे चवीप्रमाणे मीठ तुम्ही ॲड करू शकता. आणि याला छान असं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता छान इथे भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजी आपली इथे आता रेडी आहे. बघू शकता भाजी घट्टही झालेली आहे. भाजी छान उकळलेली आहे. जितकी भाजी व्यवस्थित उकळल तितकी भाजीला चव येते बरं का. झणझणीत अशी मिरचीची भाजी आता आपली इथे रेडी आहे. चला तर ताट आता सर्व करून घेऊया. त्यासोबत काय खायचं तर त्यासोबत मिरचीच्या भाजीसोबत बट्टी किंवा सोमरोडगे छान लागतात. तर मी इथे सोमरोडगेच घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकता ताटामध्ये आता किती छान पदार्थ इथे मी घेतलेले आहे. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या स्वरा किचन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी.